तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरणसरोज रज निजमना मुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशोर जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू लागलो निज चरणा तुमच्या लागलो आओ स्वामी तुकया देवा यावरी जयांचे केल्या स्मरण होई सकल विद्येंचदीकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. ब्रह्मांड नायक जगदचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता. ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. अर्थात भगवान परमात्मा स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम एकलेनी कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने. या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक व्यक्तीचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरण ही अटळ आहे. 7 दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जीवनाचा उद्धार करून घेणं बस एवढंच आपल्या हातात आहे. कारण प्रत्येक जण 7च दिवसात जाणार आहे. 7वा दिवस 8वा दिवस कोणता असेल सांगता येत नाही. कारण विचार जर केला भगवान भोलेनाथांच्या जटेतून एक प्रवाहित झालेली गंगा आहे आणि भगवान भोलेनाथांच्या मुखातून प्रवाहित झालेली गंगा. जटेतून प्रगट झाली ती आहे जलरूपी गंगा. पण भगवान भोलेनाथांच्या मुखातून प्रवाहित झाली ती आहे ज्ञानरूपी गंगा. पण ज्ञानरूपी गंगेमध्ये जर स्नान करण्यासाठी याल जो बुडालाय त्याच्याही जीवनाचा बेडा पार करणारी ही गंगा आहे. म्हणून इथं येणं फार महत्वाचं आहे. संतांनी फार सुंदर असं वर्णन केलंय पहा. 2 उंडक्याची होते सागरात भेटा एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक तेव्ही आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा पोषणा कीर्तनाच्या या गंगेमध्ये ज्ञानरूपी गंगेत आपण प्रवाहित होत चालले 2 तासासाठी. आता मला सांगा कीर्तन संपण्याची लाट येणार तुम्ही आम्ही आपापल्या गावी निघून जाणार. पण भानगड अशी एकदा का शेवटची लाट आली पंचकृषीत कधी आलेच मी तर गाठभेट होण्याची शक्यता आहे. जसं बेलखेडला आले होते बेलोरा परिसरात कुठे जरी आले तर तुमची माझी गाठभेट होण्याची शक्यता आहे. पण एकदा का शेवटची लाट आली तिला म्हणतात त्सुनामी लाट. पुन्हा नाही गाठ कधीच तुमच्या आणि आमची गाठभेट होऊ शकत नाही. म्हणून तीच लाट येण्याच्या अगोदर जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी 7 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. भगवान परमात्माचं नामचिंतन करत जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. अतिशय सुंदर केलेलं सप्ताहाचं आयोजन श्री रामनवमी ते हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने सुंदर असं केलेलं सप्ताहाचं आयोजन आहे. आणि पवित्र अशा कार्यक्रमामध्ये आज तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेला आहे. आणि अगदी 6व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प भगवान परमात्माच्या मला माहिती नाही कितवा दिवस आहे. तुम्ही झोपली का जागी पाहत होते. कितवा दिवस आहे आज 14 दिवस आहे. अतिशय सुंदर केलेलं आयोजन आहे. पवित्र अशा कार्यक्रमासाठी जे येईपर्यंत संपर्क करत होते आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकार ज्यांच्या परिचित आहेत आदरणीय हरिभक्त परायण आमचे मंगल महाराज 56 का 55. मी आल्यावर आडनाव विचारलं म्हटलं काय परत दोनदा विचारलं कारण मला लक्षातच येईना नेमकं काय 56 नाही 57. धन्यवाद व्यक्त करते. पहा काही आडनावच फार गमतीशीर असतात. पहा माणूस काही त्यांचं आठवण आली तरी हसत राहील. आता सांगण्यासाठी विषय झाला मला. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. खूप चांगला स्वभाव आहे. वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहे. पत्रिका पाहिली तर आपलं अगदी छोटंसं गाव पण गावात अगदी भाविक भक्त आहेत. वारकरी संप्रदायावरचे तुम्ही सर्वच नितांत प्रेम करणारे आहात. आता फक्त आदरणीय मंगल महाराजांचं नाव घेतलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही महत्त्वाचे नाही आहेत. सर्वांचे नाव मला परिचित नाहीत. सप्ताह म्हटलं तर पात्र उचलण्यापासून तर कीर्तनकार ठरवण्यापर्यंत प्रत्येक जण महत्त्वाचा आहे. इथे झाडून घेण्यासाठी असतील चटाई उचलण्यासाठी असतील वाढण्यासाठी असतील पात्र उचलण्यासाठी असतील कोणतीही सेवा करा पण भगवान हनुमानजीची कृपा तुमच्यावरती अखंड राहू ही भगवान परमात्माच्या चरणावरती प्रार्थना. पवित्र अशा कार्यक्रमासाठी गुणजन म्हणून लाभलेले आदरणीय हरिभक्त परायण अगदी अतिशय सुंदर वाजवणं ज्यांचं आहे गेल्या 3-4 वर्षापासून ज्यांचा माझा परिचय आहे आदरणीय हरिभक्त परायण आमचे गजानन महाराज गायकवाड आहेत. एकदा जोरात टाळी वाजवायचे. बाबांचे धन्यवाद. इकडे अतिशय सुंदर आवाज आहे गायनाची साथ करण्यासाठी लाभलेले आदरणीय हरिभक्त परायण वैभव आबा पाटील असतील
त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण भागवत महाराज देशमुख आणि सर्वच इरला भजनी मंडळ, एकदा सर्व गुणीजन मंडळीसाठी जोरात टाळी वाजवा. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. पवित्र अशा कार्यक्रमासाठी उपस्थित अगदी बेलोऱ्यावरून आलेले काही मंडळी आहेत. तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे आमचे विनीकरी आजी आहेत, आमचे सोबदार मामा, साऊंड सिस्टीम एक नंबर आहे. माझ्यासोबत आलेले आमचे यूट्यूब चॅनल विठ्ठलदादा पौळ नाथब्रह्म यूट्यूब चॅनल. इकडे आदरणीय हरिभक्त परायण आपल्या गावात जे 8 दिवस कार्यक्रम शूट करतायत, गजर मुक्ताबाईचा. दादाचे धन्यवाद. एकदा दोघांसाठी जोरात टाळी वाजवा. सर्व हरिभक्त परायण मंडळी, सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. पवित्र अशा कार्यक्रमासाठी माझे वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि सप्ताह किती मोठा म्हटलं, सगळ्यात महत्वाचा विषय पहा. भक्ती विना देवा दिसत नाही, पैसा विना कीर्तन. सगळ्यात मोठा विषय हाय. अगोदर ठरवायचं नंतर सांगायचं. बाकी महाराज मंडळी बाकी अशा घेऊन जातात आणि मी माईक मध्ये सांगते. सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे आदरणीय हरिभक्त परायण. आजच्या कीर्तनाचं सौजन्य यांचं नाही, सौजन्याचं नाव घेतलं तर आमची भानगड व्हायची परत. आमचे आदरणीय हरिभक्त परायण खूप मोठं अंतकरण आहे. आमचे मोहन महाराज खंडागडे सरपंच आणि आदरणीय हरिभक्त परायण दत्तात्रय गायकवाड शिक्षक, एकदा दोन्हीही परिवारासाठी जोरात टाळी वाजवायची. कारण पहा, तुम्ही किती नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटलं तर अगोदर हे वजनदार असावं लागतं, तेव्हा येतात पहा. पण वारकरी संप्रदायामध्ये पहा, तुम्ही सत्कार्यामध्ये कितीही दानधर्म करा, प्रॉपर्टी किती कमवली याला महत्त्व नाही, किती प्रॉपर्टी तुमची सत्कार्यामध्ये आहे याला फार किंमत आहे. म्हणून तुम्ही सर्वच हरिभक्त परायण आल्याच्या नंतर मला आनंद वाटला. पहा, नेमकं कमिटी मंडळीचं नाम एका बांधाला बांधे का बांध कोरले तुमचे की यांना शावर आहे ना, मला काय केलंय पण सगळं बाजूनी केलंय. मी तिकडं पाहिलं, तिकडं सुद्धा नाही. चालू केले बरोबर. काय मजा वाटली तुम्हाला? मी नुसतं पाहिलं तरी हसायला लागल्या तुम्ही. मग तो झोप लागायचे काम आहेत पहा. बऱ्याच जणाला घरी गरमत म्हणून इथं येऊन करमत. काय झोपायसाठी येत असतील शावर. अधून मधून चालू करत जा बरं. कुठे चालू करणारे? अधून मधून चालू करत जा, म्हणजे यांना बरं वाटत जाईल तेवढ्याच. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल काय स्वागत केलं तुम्ही. थोडा अजून जोरात वाजला असतं तिकडे पडले असते मी. ज्यांचं सौजन्य असेल हे करण्यासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. सर्व हरिभक्त परायण मंडळ या ठिकाणी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकोबाराय म्हणतात आमचं पारमार्थिक भाग्य उजळलं. मग आता चिंता, भाग्य उजळल्याच्या नंतर चिंता आली कुठून? चिंता आणि चिता फक्त अनुस्वराचा फरक आहे पहा. चिता ही माणसाला मेल्याच्या नंतर जाळते महिला मंडळ, पण चिंता ही माणसाला जिवंतपणी जाळते. चिंता कोणती? हे माझं, ते माझं, ते माझं, गाडी माझी, बंगला माझा, जमीन माझी, प्रॉपर्टी माझी, सगळं आपलं. वाटतं की नाही? आशा सुटणार देव भेटणं यासाठी म्हणतात पहा. चिंता आणि चिता फक्त अनुस्वराचा फरक आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचं पारमार्थिक भाग्य उजळलं. मग परमार्थ करणाऱ्या माणसाला नेमकी चिंता कशाची हा मोठा प्रश्न आहे. तर तुकोबाराय सांगतात परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते ती परमात्मा प्राप्तीची. आणि तुकोबाराय म्हणतात ती चिंता आमची वारली पण कधी? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन झालंय, संतांची संगती झाली आणि पद्मनाभाशी आम्ही जोडले गेलोत. आता ज्या भगवंताला जोडलंय, ज्या भगवंताला प्राप्त केलेलं आहे, त्या भगवंताला नेमकं ठेवावं कुठे? तुकोबाराय सांगतात संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. संपुष्ट म्हणजे आतली आत हृदयाची पेटी करायची. बरोबर. आता महिला मंडळ मला सगळ्यांनी सांगायचंय, भगवान परमात्मानं सृष्टीची निर्मिती करत असताना विचार करा, एवढी मनुष्य जात जन्माला घातली पण कोणताच माणूस कोणत्या माणसासारखा दिसत? बोला ना जोरात. कोणत्याच माणसासारखा तुम्ही म्हणाल ताई जुळे आहेत. अहो जरी जुळे असतील तरी सारखं नाही दिसण्यासाठी. रूपात तरी बदल असेल, रंगात तरी बदल असेल, चालण्यात तरी बदल असेल, बोलण्यात तरी बदल, पण काही ना काहीतरी बदल जाणल्याशिवाय राहत. प्रत्येक व्यक्ती दिसायला मात्र वेगळा आहे, पण प्रत्येकाच्या मध्ये आत्माराम मात्र एकच आहे की नाही? देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे, ते आहे सत्य तत्व. त्या सत्य तत्वाला जाणून घेत असताना
आत्माराम हृदयामध्ये आहोत म्हणून तर आपण कीर्तनात येऊन बसलोय. नाही तर लोक म्हणतात राम नाम, बरोबर की नाही. ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल ना, श्री संत तुलसीदासजी सुंदर असं उत्तर देत आहेत. बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. बिन सत्संग विवेक न होई, बिन सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु, राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. 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 काय सांगितलंय? बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. आत्माराम आहे पण ठेवायचं कुठे? संपुष्ट, म्हणजे आतली आत हृदयाची पेटी करून हृदयात भगवंताला साठवायचं. याचा अर्थ आपल्या हृदयात भगवंत नाही का? तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. भगवंत रूपे ठेवा अगोदरच आपल्या हृदयामध्ये आहे. सुंदर असा प्रसंग सांगितला जातो. एका वेळेला एक शिक्षकानं मुलांना सांगितलं, म्हणे बाळ्या जा वरच्या मजल्यावरती कपाट आहे, कपाटामध्ये एक लॉकर आहे आणि त्या लॉकरमध्ये लोखंडाची डबी, म्हणे त्यातला परीस घेऊन ये. बाळा म्हणतो सर का तुमच्या का गोळ्या संपल्या का काय? म्हणे कारण लोखंडाचा स्पर्श, जर परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर काय होतं? सोनं होतं की नाही. मग बाळा म्हणतो गुरुजी लोखंडाच्या डबीत परीस राहील कसा? आणि ज्या डबीत परीस ती लोखंडाची डबी कसली? गुरुजी म्हटले जा तू डबी घेऊन ये. बाळा डब्बी घेऊन आला. गुरुजी ही घ्या डब्बी. गुरुजीनं झाकण उघडला. तर मला सांगा त्या डब्बीमध्ये परीस नव्हता का? परीस होता ना. लोखंडाचं सोनं व्हायचं असेल तर लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श घडून आणावा लागतो. स्पर्श नाही घडला तर सोनं होणार कसं? लोखंडाच्या डबीत परीस आहे पण तोच परीस एका कागद रूपी पुडीत बांधलेला आहे. तसा भगवान परमात्मा आपल्या हृदयात अगोदरचाच आहे पण मोहमायाच्या कागद रूपी पुडीत बांधलेला आहे. तो आपल्याला भक्तीने आणि भावाने शोधायचा आहे. भावच का शुद्ध असावा? का भक्ती भावाने शोधायचा आहे? जगाच्या मालकाची प्राप्ती करायची असेल तर अंतःकरणातला फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, किंवा थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळात याला संतांनी सुंदर असं वर्णन केलंय. पहा, भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, तया माझी, तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भक्ती आणि प्रेम नसेल तर ज्ञान सुद्धा नको आहे. जगाच्या मालकाची प्राप्ती करायची असेल महिला मंडळ, तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होईल, ताई देव ज्यांच्याकडे गाडी बंगला श्रीमंती प्रॉपर्टी, देव त्यांच्याच घरी जातो. हे डोक्यातून काढून टाकायचं बरं. किती कोणाकडे किती प्रॉपर्टी, काय काय लोकांना पा सध्याच्या काळात श्रीमंतीचा आणि पैशाचा भरपूर माज आहे. पैसा असेल तर ते कीर्तन करायला सुद्धा नीट बोलत नाही. सांगली साताऱ्याकडे गेले ना, महाराज लोकांना विचारतात जेवायचं काय? मग जेवण नाही मग तुम्ही वाढव काय? मग जस काय यांनी पैसे दिले कीर्तनाचे तर विकतच घेतलं कीर्तन करायला. मला सांगायचे थोडा तरी अंतःकरणातला भाव शुद्ध असला पाहिजे. भाव असल्याशिवाय देव कधी भेटू शकत कधीच नाही. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात, पहा, मने नाही भाव मने देवा मला पाव, देवा आशाने भेटायचा नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा. हे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव
बरं चालू केलं पहा. खरं बंद करा बंद करा. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बरोबर की नाही महिला मंडळ? अंतकरणात भाव शुद्ध पाहिजे. तुम्ही पहा, देव श्रीमंताच्या घरी जातो असं डोक्यात कधी जर आलं, श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये कथा येते, भगवान परमात्मा पांडवांची शिष्टाई करण्यासाठी दुर्योधनाकडे गेले. दुर्योधना, अरे भांडण करण्यात काही अर्थ नाही, 5 पांडवांना कमीत कमी 5 गावं दे. देवा, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन नाही भेटणार. जगाचा मालक निघाले. कृपाचार्य द्रोणाचार्य विनंती करता, देवा आलेच आहात ना, तर पंचपक्वानाचं भोजनाचं ताट तयार आहे, जेवण करून जा. भगवंत सांगतात, तुम्ही दृष्टाचं मीठ खाल्लंय म्हणून तुमची बुद्धी सुद्धा तशीच पापी झालेली आहे. म्हणून माणसानं पहा, ज्याच्या अंतकरणात वारकरी संप्रदायाविषयी थोडाही कळवळा नाहीये, अंतकरणात थोडाही भाव शिल्लक नाहीये साधू संतांच्या विषयी, त्याच्या दारात जरी उभं राहिलं तरी पाप आपल्या डोक्यावरती आहे. त्याच्या दारातही माणसानं खाणं पिणं तर सोडा, पण दारात सुद्धा उभं राहायचं नाही. जगाचा मालक निघाले. बडे बडे मंदिर कोण्या काम के, भाव अगारा नहीं होवे. चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला. मनमोहना मुरलीवाला. अंतकरणात भाव शुद्ध पाहिजे. 14 वर्षाच्या वनवासाकरिता प्रभू रामचंद्र निघाले. भिल्ला कुळात जन्माला आलेली शबरी मातेची देवानं उष्टी बोरं खाल्ली. तू म्हणतात आई देवाला आम्ही दाखवतो ना नैवेद्य, पण देव आमच्या हातनं खात नाही. देव खातो, खाऊ घालण्याची ताकद आपल्याकडे नाही. कोण कहते हे भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कोण कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम राम नारायण. हे पहा, तुम्ही जर नाही म्हणल्या ना, तुम्हाला एकीमेकीच्या शेजारची शपथ आहे. माझा काय तुमचा बांधाला बांध नाही. घरी मालकाला जेवढ्या जोरात बोलता का, बस तेवढ्या जोरात म्हणायचं फक्त. महिला मंडळात पहा, पुरुष मंडळी गायक दडलेला असतो पहा. खरा तो जगाचे बांध कोण, असं आहे का? मग म्हणा खरा तो. तुम्ही पहा, महिला मंडळाला भजन म्हणायला लावलं तरी तेवढंच जोरात, आणि भांडायला लावलं तरी कमी. आपण कुठंच नाही, जोरात म्हणायचं सगळ्यांनी. अच्युतम केशवम कृष्ण राम नारायण जान. आवाज खरंच चांगला आहे तुमचा. एकदा महिला मंडळासाठी जोरात टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्माचं नामचिंतन करायचं. अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे, कारण थोर प्रेमाचा भूकेला आणि हाची दुष्काळात याला. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावा. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. वा, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाशी. जोरात टाळी वाजवा एकदा महाराजांसाठी. अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे. महिला मंडळ, सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात पांढरी साडी घालून जाता का? 1 लोटा जल सब समस्या का? शिवमहापुराण कथा ऐकली असेल तुम्ही, बऱ्याच वेळा ऐकली असेल, बरोबर? 1 लोटा जलधारेमध्ये प्रसन्न होणारा उमापती महादेव. आता महादेवाच्या परिवाराचं वर्णन केलं तर पूर्ण विसंगती आहे, पण महादेवाच्या परिवारात महादेवानं पार्वतीला घराच्या बाहेर काढलेलं ऐकले कधी? बोला ना. गणपती बाप्पा आणि कार्तिक महाराज यांचे बांधावरून भांडणं झाले, डोकं फोडाफोडी कधी ऐकलंय का? का नाही? या परिवाराचा रिंग मास्टर गणपती बाप्पा आहे. महादेवाच्या मंदिरात जाऊन या मताची मी नाही. 2 काय 4 तास पूजा करा.
किती 4 तास पूजा करा, पण घरच्या महादेवानं जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले आणि त्या महादेवाची किती तास पूजा केली तरी ते महादेव भेटणार आहे का? ओ मंजुळाबाई, भेटणार आहे का? अंतःकरणात भाव शुद्ध पाहिजे. भाव असल्याशिवाय देव कधी भेटत नाही. साधू संतांचा विचार केला तर जगाच्या मालकाला समर्पण आहे. या महाराष्ट्राच्या मातीचा विचार करा. 3 सजावत देशको, सती संत और शूर, 3 लजावत देशको, कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्याकडे. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही. बाईनं ठरवलं तर बिघडलेलं घर जाग्यावर आणण्याचं काम तुमच्या हातात आहे. मला किती वाईट मार्गाला गेलेले असू द्या, एका बाईनं ठरवलं तर जागेवर आणण्याचं काम. आपल्या इरल्यामध्ये मला सांगा, सुंदर मेकअप करून अख्ख्या इरल्याला चक्कर मारून आले आणि घरात जर गॅसला जाळे असतील तर काय उपयोग आहे का? बाईचं दार सांगते या बाईचं घर कसं आहे, लेकराचे संस्कार सांगतात या बाईचा स्वभाव कसा आहे, बाईचे संस्कार कसे आहेत. तुम्हाला जर संस्कार नावाची गोष्ट नसेल, तुम्ही किती लेकराला शिकवण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग नाहीये. म्हातारपण आपल्या धोक्यात येऊ नये. म्हातारपणाला आपल्या लेकराचं अगदी दुःखद निधन होऊन जाऊ नये आणि आपल्याला शेवटपर्यंत त्याच दुःखामध्ये राहायची वेळ येऊ नये, यासाठी तुम्हाला योग्य वेळेत संस्कार द्यावे लागतील. सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्याकडे. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. नवरात्र उत्सव करताना तुमच्याकडे माई भगवतीचे एवढे मोठे उपकार. आपल्या घरात रेणुका म्हणून आली तर रोगराई नष्ट करते. आपल्या घरात अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातली आग शांत करते. आपल्या घरात माई भगवती जर लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं काम करते. आणि तीच भगवती आपल्या घरामध्ये जर सरस्वती म्हणून आली तर ज्ञानदान करण्याचं काम करते. बरोबर की नाही? हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून करी घेऊन याविना, करी मंजुळ गायना सभेमध्ये हसून शारदे, मयूरावरती बसून. सगळ्यात मोठे उपकार आहेत. नवरात्र उत्सव करताना तुमच्याकडे एक तर असं करा, नाहीतर असं करा. नवरात्र उत्सव करताना घटस्थापना करता का माय दादा अक्का? घटस्थापना करताना मला खरं खरं सांगा, 9 दिवस उपवास करता का तुम्ही? 9 दिवसाचे चप्पल सोडताना पायातली भांडणं सोडता का? आरतीवरून भांडणं एकमेकीला कोपरं खेळ हाणू हाणू आरतीवरून. तुम्ही पहा 9 दिवस उपवास असतो आणि 1 महिन्यापासून फराळाची तयारी करायची चालू असते यांची. बरोबर. घटस्थापनेच्या दिवशी जर मोजली तर 45 किलो आणि दसऱ्याच्या दिवशी 30-85. विश्वातला सर्वात पहिला माई भगवतीचा सगळ्यात अगोदर गोंधळ कोणी केला असा कधी जर प्रश्न पडला ना, तर तो दक्ष महाराजांनी. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पहिला आहेत नारद मुनी आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. दक्ष महाराजांनी ज्या वेळेला 9 दिवस माई भगवतीची उपासना, 9 दिवस आणि 9 रात्री तेलाचा दिवा जाळला, तोच गोंधळ आपले जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात. पहा, आम्ही गोंधळी गोंधळीन आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, गोविंद गोपाळाचे मेळी, गोपाळाचे मेळी, गोविंद गोपाळाचे गोपाळाचे मेळी, गोंधळी गोंधळी गोंधळीन आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळीन आम्ही आंब्याचे गोंधळी. हे गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आई राजा, आई राजा ही म्हणत कशा बोलण्यात माहिती कीर्तना जास्तीत जास्त कधी केस सोडून उठते त्याचा पत्ता लागत नाही. मी मोठमोठ्या महाराज मंडळीच्या मुखातून ऐकलेलं आहे. पहा वाक्य एक, माई भगवती कोणत्याही ठिकाणी कोणत्याही व्यक्तीकडे येण्यासाठी माई भगवती एवढी सर्वसामान्य नाहीये. ती जगत जननी आहे, ती जगदंबा आहे, ती परांबा आहे. अहो रात्र दिवसभर तुम्ही एखाद्या गावामध्ये एखादं तरी भांडण केल्याशिवाय ज्या बाईला करमत नाही तिच्याकडे माई भगवतीला असं वाटतं. अंतःकरणात तेवढा भाव शुद्ध असावा लागतो. जगदंबा एवढी सर्वसामान्य नाही की ती कोणत्याही ठिकाणी येईल. मला सांगायचं विश्वातला हार गए भगवान. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही. महिला मंडळ तुम्ही पहा, कुंभार मडकं घडवतो. पहा मडकं किती वेळा घडवलं आणि किती वेळा मोडलं तरी कुठपर्यंत चालतं हे काम, जोपर्यंत चिखल ओललाय तोपर्यंत. एकदा का मडकं वाळलं, चिखल वाळला, मडकं फुटतं पण आकार देता येत नाही. लहान लेकरू जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत संस्कार. माऊली ज्ञानोबारे सांगतात, योग्य मार्गाने जायचं असेल, भावेविन देव नकडेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देवा दुजा पाहता नाही त्रेलो
की जीवनात योग्य वेळेत गुरु करावे लागतील. आता इथं गुरु कोणी कोणी केले जरा हात वर करा. इरला गुरु कोणी वा केले ना तुम्ही. ज्यांनी केले त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. हा, ज्यांनी नाही केले त्यांचे काय भानगडे नेमकी. माणसाने एकदा तरी पहा, गुरूंच्या शिवाय आपलं जीवन अधूर आहे. एकदा तरी गुरु करावेत. एकदा एक म्हातारी मला म्हणे, ताई कीर्तन ऐकलं माझं, कीर्तन संपलं, मला म्हणे ताई तुम्हालाच गुरु करायचंय. म्हटलं आजी मला? म्हणे हा. म्हटलं तुमचं वय किती? आजी म्हणे 85. म्हटलं गुरु नाही केला का अजून? म्हणे ताई केला होता, बिना लग्नाचे होते तेव्हा. म्हटलं मग लग्न झालं 2-4 वर्षात तो गुरु मेला. म्हटलं मग पुढं 4-5 वर्षांनी अजून एक गुरु केला. म्हटलं मग 5-6 वर्षांनी तोही गुरु मेला. म्हटलं मग पुढं अजून 2-4 वर्षांनी एक गुरु केला. त्याच्या पुढं 2-4 वर्षांनी तोही मेला. म्हटलं मग पुढं आता तुम्हाला गुरु करायचंय म्हणली. हाजील म्हणला आता तुमच्या आधी मलाही वाटे लावण्याच्या मार्गावर दिसायला लागल्या तुम्ही. मला सांगायचे योग्य वेळेत करावेत, कारण सुंदर असं वर्णन केलेलं आहे. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझी गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. जीवनात एकदा तरी गुरु करायचे. सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. साधू संतांचा विचार केला तर साधू संतांनी जगाच्या मालकाला समर्पण केलेलं आहे. कोणतीच गोष्ट संतांनी कधीच भगवान परमात्माच्याकडे मागितली नाही, तरी सुद्धा भगवान परमात्मानं कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलं, कारण चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग दास. साधू संतांच्या घरी जगाच्या मालकानं राहावं, कार्य करावं. वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळत जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाऱ्यांचा अधिकार माझी मज झाली अनवर वाचा, छंद या नामाचा घेतला असे तुका राम नाम घेता कापयम. अधिकार संपन्न तुकोबाऱ्यांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आमचं भाग्य उजळलं. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात तुमचंही उजळेल, पण त्या अगोदर तुळशी माळा, गळा, गोपी, चंदन, टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. एकदा तरी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी लागेल, भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा पाहिजे. आता इथं कोण कोण माळकरी ते काय विचारणार नाही मी. बऱ्याच लोकांनी कोरोनात काढल्या. पा डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर म्हणले जगायचं असेल तर खावं लागल. काढली ना माळण, खाल्लं. मेला असतं तरी चाललं असतं, पण माळ नव्हती काढायला पाहिजे. पा खाल्ल्यावर का मरणार नव्हतो का? पण एक ना एक दिवस देह नाशिवंत आहे, कधी जाऊ पत्ता नाही लागणार आहे. काही लोकांनी राहिलेल्या काढल्या 31 तारखेला, आणि बऱ्याच लोकांनी परत काही राहिलेल्या आता धुलीवंदनला. आपल्या गावात असतील 7 दिवस भला मोठाले टिळे लावून कीर्तनात बसणार, आणि एकदा का सप्ताह संपला कुठं कुठं जातं पत्ता सुद्धा लागत नाही. एकदा तरी गळ्यात माळ एकदा तर घातली तर परत माणसानं काढण्यात. बरेच लोक म्हणतील तुमचं ऐकून घालू सुद्धा, पण लोक म्हणतील इरल्यातले करून करून भागला आणि नाव ठेवणारे असतात. हो तुकोबारे सांगतात, निंदकाचे घर असावे शेजारी. लोकांनी निंदा केल्याशिवाय तरी आपल्याला कशी किंमत येणार आहे, त्याशिवाय नाहीये. लोकांनी किती निंदा करू द्या, माणसाने जीवनात पहा काही लोकांना फक्त तेवढंच काम राहतं. याला नाव ठेवल, त्याला नाव ठेवल. त्याला म्हणतात त्याला काय कळतं, याला काय कळतं, त्याला काय कळतं, आता तुला काय कळतं ते आम्हाला चांगलं कळतं. गावात किती चांगलं नियोजन केलं तरी नाहीच हे कौतुक करणार कधी. किती कीर्तनात किती चांगलं सांगितलं तरी नाहीच हे कौतुक करणार कधी. काही काही तर असे रगील असतात पहा, कीर्तनात बसतं पण अख्ख्या गावाचं इरल्याचं कर्ज त्याच्यावर असल्यासारखं करतं, कायम 12 वाजल्यासारखं. आणि लग्न झालेली माणसं सुद्धा बिना लग्नाचे लगेच ओळखायला येतात पहा. ज्याचं लग्न झालंय का ते कायम उदास राहतं 12 वाजल्यासारखं. ज्याचं झालं नाही ते असं करतं, सगळीकडे पाहणार. मला सांगायचं एकच तुम्हाला, काही लोकांना फक्त निंदा करण्याचं काम. आपल्या गावात पाय एखाद्यानं बंगला बांधला, शेजारच्यानं म्हणावं अहो सखाराम तर त्यांनी भला मोठा बंगला बांधला, 50 लाख रुपये खर्च केले. तिसरं काय म्हणणार, त्याला काय काम आहे, लोकांच्या मुंड्या मोडून तर बांधला असेल. त्यानं कसं का बांधणं, पण कौतुक करा ना तुम्ही. कौतुक करायला आपले पैसे जातात का? एखाद्यानं गाडी घेतली हिरल्यामध्ये, गाडी घेतल्यावर सखाराम तात्याला पेढा द्या, सखाराम तात्या रामभाऊ तात्यानं गाडी घेतली, हो ह्यो पेढा. पेढा नाही खाणार ते, गप. ते म्हणणार त्याला काय काम आहे, घेतली असं हप्त्यावर. आता त्यानं हप्त्यावर घेऊ नाही तर सप्त्यावर घेऊ, पण घेण्याला महत्व. निघलीच कधी छातीत चमक तर नील ना दवाखान्याला कुठं तरी. मला सांगायचंय माणसाने फक्त कौतुक करायला शिकलं पाहिजे.
लोकांचं चांगलं झालेलं आपल्याला कधी देखवत नाही. इथं पहा तुम्ही, राधा अक्काचं 1 महिनाभर पोट दुखत होतं. पोट दुखायचं, इथल्या सोडून आमच्या तिकडच्या सांगते. हा, पोट दुखायचं का? डॉक्टर साहेबाकडे गेली. 1 महिन्यापासून विलाज चालू होता. 1 महिना विलाज चालू होता. डॉक्टर साहेब म्हणे, अहो म्हणे एवढं शिक्षण मी घेतले पण असा पेशंट आजपर्यंत असं पेशंट नव्हतं आलं म्हणे. अहो एवढ्या गोळ्या, एवढे इंजेक्शन दिले, एवढ्या सलाईन दिले म्हणे, हिच्यात काहीच बदल होईना. राधा अक्काला विचारलं, काकू नेमकं तुमचं दुःख तरी कधीपासून? ती म्हणे, काय सांगू तुम्हाला, केसराबाईच्या पोरानं जशी मोठी गाडी दारात आणून लावली तेव्हापासून पोट दुखायला. हे पोटाला कुठं औषध सापडणार आहे का? मला सांगायचं, उगाच लोकांवर जळण्यात काही अर्थ नाहीये. एकच प्रमाण लक्षात ठेवायचं, अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीन. कोणाला किती भेटेल? जगाच्या मालकाच्या मनात आलं तर रात्रीतून रोडपती व्हाल, आणि जगाच्या मनात आलं तर रात्रीतून करोडपती व्हाल. त्यामुळे आपण गमेंट करण्यात काही अर्थ नाही. अहो माणसाचं आयुष्य लक्की ड्रॉ सारखं आहे. आत्ता आहात, उद्या सकाळी उठताल की नाही, नियम नाही आहे. पहा तुम्ही, खाणं तुमच्या हातात आहे, पण पचवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. कीर्तनाला येणं तुमच्या हातात आहे, सही सलामत घरापर्यंत घेऊन जाणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. झोपणं तुमच्या हातात आहे, पण सकाळी व्यवस्थित उठवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. एका एकरीसाठी, जमिनीसाठी तुम्ही पहा 3-3 वर्ष कोर्टात केस चालते. सख्खा भाऊ सख्ख्या भावाच्या डोक्यात धोंडा टाकायला मागे पुढे पाहत नाही. कलियुग पहा तुम्ही, आपण अगोदरच सांगते, कलियुगामध्ये साधू संतांनी सुद्धा अगोदरच लिहून ठेवलेलं आहे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. सख्या भावाचं पटत नाहीये, पण जवळच्या मित्राचं त्याचं जास्त पटतं. पहा, स्वतःचा मुलगा स्वतःच्या बापाचा ऐकत नाहीये. घडलेली घटना दौंड परिसरामध्ये पहा, आता 2-3 दिवसातली घटना आहे. सोशल मीडियावरती अजून कोणीतरी वाचलंही असेल. एका आईनं एक वर्षाचा मुलगा आणि 2.5 वर्षाची मुलगी रात्री झोपेत असताना स्वतः गळा दाबून त्या लेकराचा हत्या केली. स्वतःच्या मालकाला मारण्याचा प्रयत्न केला. हे कलियुग कुठं चाललंय? अहो काही काळ होता, गावामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा अंत झाला, एखाद्या व्यक्ती जर मरण पावला ना, तर 2-2 दिवस, काय 8-8 दिवस चूल पेटवल्या जात नव्हती. आता घरातले एखादा माणूस गेला तर लोक जेवण करून येतात भेटण्यासाठी, अंत्यविधीसाठी. दुःख काय असतं, नातं काय असते राहिलेलं नाही आता सध्याच्या काळात. स्मशानभूमीत गेलं तर प्रत्येक माणसाला जाणीव व्हायची. प्रत्येक जण रडल्याशिवाय कधी राहत नव्हता. अहो किती दगडाच्या अंतकरणाचा माणूस असू द्या, पण प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नव्हतं. आता स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी जातं, तिथेही मोबाईल घेऊन पाहत बसतं. याला वाटतं भविष्यात आपल्याला इथे यायचंच नाही. अमृत पिऊन आल्यासारखं माणसानं जगण्यात काही अर्थ नाहीये. आपल्याकडे फक्त एकच आहे, केले कर्म झाले त्याची भोग आले, आणि उपजले मेले आईसे किती. चांगलं कर्म करणं एवढंच आपल्या हातात आहे. मग ते चांगलं करायचे की वाईट करायचे तर तुमच्या हातात. लोकांचं चांगलं झालेलं ज्या दिवशी आपल्याला कौतुक वाटेल, लोकांचं भलं झाल्याच्या नंतर ज्या दिवशी आपल्याला आनंद वाटेल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण कथा कीर्तन ऐकून आपल्या जीवनाचं सार्थक झालंय. अहो तुम्हाला देवाला मागण्याचीच गरज नाहीये. तुम्ही लोकांसाठी मागा, शेजाऱ्यासाठी मागा, भगवान परमात्मा आपोआप तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीये. फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे, तसं वागता आलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमचं भाग्य तर उजळलंच, पण चिंताही वारली कधी अभंगाच्या पहिल्या चरणात. उजळले भाग्य
टाळी वाजवा एकदा सर्वांनी. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकोबाराय म्हणतात, आमचं भाग्य उजळलं, चिंताही वारली. पण कधी? माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे बाबाजी आपुले, सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्णारी. जेव्हा गुरु स्वप्नात आले रामकृष्णारी मंत्र दिला, तेव्हा धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन. किंवा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आता पहा, तुम्ही सुद्धा म्हणता उजळले भाग्य आता महिला मंडळ. कधी? बऱ्याच दिवसानं नवसा सयासाने एखादा मुलगा झाला तर, बरोबर की नाही? लग्न होत नसेल पोराचं, जर तुमच्या नशिबानं जर पोराचं लग्न जमलं तर म्हणता की नाही उजळले भाग्य आता. आणि आता घरात सून येणं म्हणजे भाग्याची गोष्ट झालेली आहे. पहा, तुम्ही पहा गावागावात गेले की लोक आम्हाला म्हणते, ताई तुमच्या तिकडे आहे का एखादी, तुमच्या तिकडे आहे का? म्हटलं आमच्याच गावात ते 70 राहिलेत. गावागावात टेम्पो निघायला लागले. पा ज्यांचे रखडले त्यांचं तले अवघडे. परवा एक मुलगा मला म्हणता, एखादी मुलगी पा. म्हटलं दादा वय किती? म्हटलं 42. म्हटलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो? गावागावात निघायला लागले पा, लग्नच होईना. आणि ज्यांचं चुकून होतात का इकडून तिकडून, त्याच्या नशिबाला जर त्याचं जमलंच तर आपलेच लोक आपल्याच काड्या केल्याशिवाय राहत नाहीत. तुम्ही पहा, लग्न जमलं नाही याचं, मुलगा किती चांगला असू द्या, किती हुशार असू द्या, 1-1.5 लाख रुपये पगार असू द्या, याच्या नशिबानं त्याचं जमलं तर शेजारचेच बापानं फोन करावा, आपल्या पोराचं जमलं बरं का, तारीख काढली की सांगतो तुम्हाला. हे दुसरं गोड बोलून नंबर घेणार, नंबर घेऊन तिकडं फोन करतो, त्याला कशाला पोरगी देता? ते का चांगलं आहे का पोरग? तुमच्या हातानं तुम्ही तुमच्या पोरीचं वाटोळं करताल. तुम्ही किती काड्या करणारे कोण असतात? चुलते, भाऊकी, मामा, आत्या, बरोबर की नाही? काही काही जीवनात घडलं सुद्धा असेल का? आपलेच लोक आपल्या काड्या केल्याशिवाय. मी सांगल, भगवान परमात्माने जो जोडा लिहून पाठवलेला आहे, तयार करून पाठवलेला आहे, तुम्ही किती मोडण्याचा प्रयत्न केला त्यांचं लग्न कधीच मोडणार नाही. पण तुम्ही मात्र एकमेकांच्या वरती जळायचा अगोदर बंद करा. याच्या त्याच्या काड्या करण्यात काय अर्थ आहे? एखाद्याचं होत असेल चांगलं तर होऊ दे ना. लग्न दुसऱ्याचं झालं म्हणून आपल्याला देखवत नाहीये. मला सांगायचं एकच तुम्हाला, घरात सून येणं म्हणजे भाग्याची गोष्ट झाली. पहिलं म्हणायचं पा, काळीचे, गोरीचे, उंचचे, बुटकीचे, लुकडीचे, जाडीचे. आता म्हणतं बांगी का असं ना. पण पहा, भेटच ना तर करणार काय? लग्न होतात म्हणजे स्वतःच्या पायावरती उभे आहेत त्यांचे. आज तुम्ही दाखवा एखादा मुलगा ज्याला 1-1.5 लाख रुपये पगार आहे, अर्थात ज्याच्याकडं शेती आहे, जो मुलगा शेती करतोय, गावात संस्कारी मुलगा म्हणून त्याचं नाव आहे, अशा मुलांचं लग्न झालं नाही असं कधी होत नाही. जे बिनाकामाचे मोक्कार या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत, त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे, मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा, बम बम बोले टेकड़ी वाले, कैलाश की राजा, चिल्लीम भराई, ताजा दम लगाने आजा की चलो हिमालय की गुफा में. तिकडे गे, बरे दिसायला लागलेत मला. तिकडं परिस्थिती कुठे तिचे पहा. एकदा का कुंभमेळ्याला, फक्त कुंभमेळ्याला बाहेर यायचे पहाडात गेले की, दुसऱ्याकडे आपला काहीच उपयोग नाहीये. मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, घरात सून येणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. आताच्या काळात विचारा काय परिस्थिती. एक म्हातारी पार द्या कीर्तनातून रडायची. म्हटलं आजी झालं काय? काय सांगू तुम्हाला म्हणे ताई, सांगायसारखंच नाही. झालं काय नेमकं? काय सांगू ताई, सुनलाई बेकार भेटली म्हणे मला, माझ्या कपड्याला साबण नाही, माझ्या भाजीला तेल नाही, माझ्या चहाला साखर नसती म्हणे, घरात राहून देत नाही, नुसती डुसपूस करते, मालक आणि ते पुढेची पुढे घेऊन येते, तर घरात नुसता कुरकुर कुरकुर आवाज येतो, पण मला काही देत. म्हटलं सून काही लांबची केली काय आजी? काय सांगू ताई तुम्हाला, तिथं तर मग घोटाळा झालाय म्हणे, सख्या भावाची केली. कोणाची? सख्या भावाची केली. पण तरी परिस्थिती ती आहे. आजी म्हटलं, आजी संस्था आहे माझ्याकडे, चला तुम्ही, मी तुम्हाला सांभाळते, टेन्शन घेऊ नका, फक्त मुलींना सांभाळायचं. आले असते पण तेवढी सोयाबीन काढायचे. याला म्हणतात आशा सुटना देव भेटना. मला सांगायचं, किती फडफड झाली तरी सुटतो का आपल्याला संसार प्रपंच? भाग्याची गोष्ट आहे. मुलगी आल्याच्या नंतर, मुलगा झाल्याच्या नंतर गाडी बंगला जमीन जोगला, पण संत उत्तर देतात, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा आणि निकट वास बरा संतापा. याला भाग्यच म्हणता येत नाही, पण मुलगा झाल्याच्या नंतर म्हणा उजळले भाग्य आता. पण मुलगा पाहिजे कसा? पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. कुळी कन्या पुत्र होती जे, सात्विक तयाचा हरिक. चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे की नाही? आपल्या इरल्यामध्ये एखाद्या मुलाचं नाव सांगितलं तर म्हाताऱ्या माणसाची सुद्धा गर्वानं छाती फुगली पाहिजे, त्यालाही वाटलं पाहिजे वा आपल्या इरला गावाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर तू केलंय. आनंद वाटला पाहिजे की नाही?
एखादं चोरी करणारं डाके टाकणारच असेल तर त्याचं नाव घेतलं तरी दुसरं येऊन म्हणता आपण त्या गावातले नाही, आपण जवळच्या गावातले तिथले नाही. मला सांगायचं मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा असावा, पण बाळ ध्रुवासारखा मुलगा असावा, भक्त प्रल्हादांच्या सारखा, आणि मुलगा असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे. प्रभू रामचंद्रासारखा मुलगा असावा. महिला मंडळ का तुम्हाला जर विचारलं प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला तुमच्या पोटी यावा असं वाटतं की नाही? असं करा किंवा असं करा, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला या असं वाटतं की नाही तुम्हाला? येतील ना प्रभू रामचंद्र, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल ना. माई आजची कौशल्य 6 वाजले की टी पुढे जाऊन बसती. नाशिकच्या भागात एकदा कीर्ताल निघाले, ज्यांच्याकडे आमची जेवणाची व्यवस्था. म्हटलं मावशी चला ना कीर्ताला. म्हणे ताई आले असते हो, पण लई आवडती मालिका आहे. म्हटलं कोणतीही? म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. आहे का मालिका ती? देवाची शपथ आणि तुमची शपथ आपण काय मालिका पाहिलेली नाही. आहे का मालिका ती? लाज वाटते का? खुशाल माणसं म्हाताऱ्या बाया सुद्धा माना हली त्यात. आणि तुमचे द्यावे तेवढं धन्यवाद कमीत. बऱ्याच मालिकाचा त्याग करून तुम्ही कीर्तनात येऊन बसलायत आज. मला सांगायचं प्रभू रामचंद्र येतील, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. ज्या वेळेला दशरथानं कौशल्य माता राणीला डोहाळे विचारले होते ना, त्यावेळेला स्वतःचे डोहाळे सांगावेत. काय सांगत होत्या? नाव जरी घेतलं तरी वाटायचं धनुष्य घ्यावा आणि दुश्मनाचा शिरछेद करावा, मृत्युमुखी त्याला देहदंड द्यावा. हे डोहाळे होते. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊला विचारा. मासाहेब सांगायच्या ना आम्हास काही खावेसे वाटते, ना आम्हास काही प्यावेसे वाटते. घोड्यावरती बसावंसं वाटतंय, दांडपट्टा चालवावंसं वाटतोय, मेनातून तलवार काढावी आणि दुश्मनांचा शिरछेद करावा. हे डोहाळे होते. आताचे डोहाळे काय आहेत? विचारा ना बाहेर तुम्ही, कोणाला चुलीतली राख खा वाटते? आता तुम्हाला जर राख खाल्ली तुम्ही तर पोरग कसं जन्माला नाही तुम्ही विचार करा. मला सांगायचं चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येईल, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. 5 वर्षाच्या ध्रुव बाळासारखा मुलगा जन्माला येतील, पण त्या अगोदर सुनीती आईसारखी आई जन्माला येणं महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज येतील, पण त्या अगोदर तुम्हाला मासाहेब जिजाऊ होणं महत्त्वाचं आहे. आज देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण आपल्याच्याच मध्ये हे त्या जातीचं आणि त्या जातीचं हेच करू करू मेलो पहा. पण 18 पगड जाती धर्मातले मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे. म्हणून त्या मावळ्यांसाठी म्हटलं जातं यवनाचा काळा जिजाऊचा बाळा, काळाचा काळा जिजाऊचा बाळा, शिवनेरीवर जन्मला राजा, शिवनेरीवर जन्मला शुभना तोरण बांधलं तोरण्याला, शुभना तोरण बांधलं तोरण्याला, राजानं तोरण बांधलं तोरण्याला, शुभना तोरण बांधलं तोरणाला, शुभना तोरण बांधलं तोरणाला. बुलढाणा जिल्ह्यात आल्याच्या नंतर मला फार आनंद वाटतो. गर्वानं अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगावं असं वाटतं. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा. किती मोठा असा मी तर अजून महाराष्ट्रामध्ये तेवढा पाहिलेला नाही आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याच पुतळे एवढे मावळ्यांचे सुद्धा आहेत. मावळे अगदी घोड्यावरती बसलेले. तिथं गेल्याच्या नंतर असं वाटतं रायगडावरती आलोत की काय. आपल्या गावाचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्यासुद्धा गावात या भागामध्ये आला ना, किती छोटं गाव असू द्या, पण महाराजांच्या पुतळ्याशिवाय ते गाव अपूर्ण आहे. प्रत्येक गावागावांच्या मध्ये पुतळे म्हणून एकदा तरुण मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायची. आणि कायम सांगायचं एकच पहा, शिवजयंती आपण साजरी करतोय, चौकात चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवतोय. दरवर्षी 19 फेब्रुवारी आली की प्रत्येकाला आनंद वाटतोय. शिवजयंती साजरी करण्यासाठी अगदी कित्येक लाखांचे डीजे लावून आपण रात्रभर डीजेच्या समोर दारू पिऊन नाचतायत पहा. खऱ्या अर्थानं ती शिवजयंती साजरी होणार नाहीये. राजांना सुद्धा वाटत असेल दारू पिऊन नाचणाऱ्या मावळ्याकडे पाहून की म्यानातून तलवार काढावी याच मावळ्याच्या डोक्यात घालावी. तुम्ही सांगता राजा परत जन्माला आले पाहिजेत. छावा 12 महिने तुमच्या तोंडात माव आहे, छावा कसा येणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना त्या दिवशी आनंद होईल. आपला राजा बाई नाचवणारा राजा नाही, बाई वाचवणारा राजा होता पहा. ही गोष्ट लक्षात ठेवायची. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण जर पाहिलं,
राजांचं वर्णन जर आपण केलं आणि विचार केला ना, काही काही लोक पहा फक्त नाटकं करतात, कानात कुंडल घातलेली, दाढीन मिशा वाढवल्याने छत्रपती शिवाजी महाराज होत नाहीये. त्यांचे विचार आचरणात आणणं, त्यांचे विचार आपल्या डोक्यात राहणं फार महत्वाचं आहे. रात्री 12-1 वाजता दिसलेली प्रत्येक स्त्री, ज्या दिवशी तुम्हाला तुमची आई तुमची ताई वाटेल ना, त्या दिवशी स्वतःला म्हणायचं आता आपण खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्याशिवाय म्हणून घेण्याचा अधिकार नाही आहे आपल्याला. शिवजयंती साजरी करतोय आपण. तुम्हाला सुंदर प्रसंग सांगते पा, विनोदोना सांगत असते. एका वेळेला एका मावळ्याने विचार केला, असा मुलगा होता, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पात्र केलं आणि पात्र केलं म्हणून आता हे कलियुग आहे, कलियुगात कोणी कोणाची किंमत आणि कोणी कोणाची जाणीव नाही आहे. पात्र केल्याच्या नंतर तो बसमधून निघाला होता. बसमधून निघाला आणि कंडक्टर आले, तिकीट तिकीट तिकीट. आता यानं गप तिकीट काढावं की नाही. तो कंडक्टरला काय म्हणतो, भाग्य आहे तुमचं, राजा तुमच्या बसमध्ये आले. त्या माणसाला काही घेणं देणं आहे का? भाग्य आहे तुमचं, राजा तुमच्या बसमध्ये आले. आता कंडक्टर त्याच्या पुढचा होता. अशी आड रानात बस उभी केली, दिसत जिथं दुसऱ्या गाड्यात जात नव्हत्या. बस उभी केली, घंटी वाजवली, बस थांबली. हा कंडक्टर त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणे, राजा हा घ्या मुजरा, म्हणे गड आला उतरा खाली. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे, नाटकं केल्याने महाराज होत नाहीये. ते विचार आचरणात आणणं फार महत्त्वाचं आहे. मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. जगाच्या मालकाकडे नक्कीच मुलगा मागा. आपली मागण्याची पद्धत आहे, वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य, फक्त चांगल्या विचाराचा पाहिजे. आता पाहतोय आपण, खरं रामराज्य गेलंय कुठं आणि रामकथा गेली कुठं, हा मोठा प्रश्न पडतो. पहा अहो, जिथं आपण जर सोशल मीडियावरती पाहिलं ना, सख्खा भाऊ सख्ख्या भावाला अर्धा एकर आणि 2 गुंठे जमिनीसाठी जनावरासारखं मारतात. पहा रात्री झोपेत दोंडा घालायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीये. अहो, जिथं सावत्र भावानं 14 वर्ष भावाच्या चरण पादुकीची सेवा केली आहे, 14 वर्ष भावाची वाट पाहिली, ज्या आईला कलंकित म्हणून जगावं लागलंय, स्वतः जन्मदात्या आईला आयुष्यभर कधीच न बोलण्याची ज्यांनी शपथ घेतली आहे, भरताना नितांत प्रेम प्रभू श्रीरामावरती करावं. ती रामकथा पाहिली तर आता प्रश्न पडतं, रामराज्य खरं तेव्हा येईल ज्या दिवशी सख्या भावांच्या मध्ये नितांत प्रेम राहील. विचार करा, रामराज्याभिषेक सोहळा होणार आहे. राजसिंहासनावरती प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, सीता माता आहेत, हनुमंतराय प्रत्येक माणसाला शोधतायत, कौशल्या, कैकेयी, सुमित्रा सगळे आहेत, पण भरत तिथे दिसत नाहीये. भरत दिसत नाही म्हटल्यावर सिंहासनाच्या पाठीमागे गेले आणि सिंहासनाच्या पाठीमागे जाऊन पाहिलं तर भरत खाली मान घालून बसलेले होते. भरत मालकाने समोर बोलवलंय, नाही येणार का? हनुमान, अरे रामाच्या समोर पुण्यवानाची जागा आहे म्हणे, पाप्याची नाही. मी तर पापी आहे. तुम्हाला कोण म्हटलं पापी आहे? हनुमान, याच तर पाप्याचा जन्म झाला म्हणून तर रामायण घडलंय. या पाप्याचा जन्म झाला नसताना तर कदाचित रामायण घडलं नसतं. ज्या वेळेला वाईट वाटलं, हनुमंतरे निघून आले. प्रभू रामचंद्राला सांगतात, मालक तुम्ही महत्वाच्या माणसाला विसरलायत. कोण? भरत सिंहासनाच्या पाठीमागे आहेत. बोलवा ना. येत नाहीत म्हणे. का? रामाच्या समोर पुण्यवानाची जागा आहे म्हणे, पाप्याची नाही. हनुमान त्याला पाठीमागेच राहू दे. मालक हे नाही पटलं आपल्याला. अहो 14 वर्ष ज्या भावानं तुमची वाट पाहिली, ज्यानं आईचं बोलणं सोडलंय, आयुष्यभर न बोलण्याची शपथ घेतलेली आहे, आणि खुशाल सांगता की त्याला पाठीमागे राहू दे. उत्तर फार सुंदर दिलं. प्रभू रामचंद्र म्हणतात, भरतानी काय केलं म्हणे, तुमच्या डोक्यावर छत्र धरलंय. हनुमान, अरे माझ्याच तर भरताचं छत्र या रामाच्या डोक्यावर आहे म्हणून अयोध्येत रामाला किंमत आहे, आणि हेच छत्र जर माझ्या डोक्यावर नसतं ना तर कदाचित अयोध्येमध्ये सुद्धा रामाला किंमत राहिली नसती. खरं रामराज्य तेव्हा येईल म्हणून प्रभू श्रीरामांसाठी म्हटलं जातं, युग राम राज का आ गया, शुभ दिन आज का आ गया, हुई जीत सनातन धर्म की, हर घर भगवान रा गया, अयोध्या अयोध्या आए राम, बोलो जय जय श्री राम, अयोध्या अयोध्या आए राम, बोलो जय जय सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए, अवध में राम आए, अवध में राम आए,
लगे कुटिया में दुल्हन सी मेरे सरकार आए। मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे, मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई सारखी, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं एग एग विठाबाई माझी पंढरीची आई बाईचं रूप धारण केलं पहा। संत जनाबाईंनी जातं झटकून घ्यावं आणि जात्यावरती म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाव कौतुके तू सगळ्या जणी म्हणा, ओव्या गाव कौतुके तू, ए रे बा तू ए रे बा विठ्ठला, ए रे बा। जातं कळतं ना माय पण तुम्हाला, आता कशाच्या जात्यावरची गाणी कशाचं जातं राहिले। पहिल्या काळात माता मावल्या लवकर उठायच्या पहा, पहाटे 3ला 4ला 15-15 जणांचं एकत्रित खटलं राहायचं। पहाटे 3ला उठून पहाटे 5 वाजेपर्यंत एक एक बाई 5-5 पायली दळण दळायची। बरं बाई तशी होते आणि माणसं तशी होते पहा, दिप्पाडची दिप्पाड पहा तुम्ही, पहाटे दळण दळायच्या। आता ह्या नाही, आता हे उठीत सकाळी। आम्ही विचार रामभाऊ त्या अहो कशाला उठले, हिटरचं बटन टाकतो म्हणे, हिटरचं सकाळी सकाळी पाणी गरम करून ठेवायचं काम तुमच्याकडे चाललंय सध्याच्या काळात। सकाळी उठायला तुम्हाला पाणी गरम करून ठेवणार तुम्ही, परत तुम्ही आंघोळ करू नका, पण यांना कुठं पाणी टाकून द्यावा का? पिठाचा डबा यांचा आता यांच्या डोक्यावर आलेला आहे। पहिल्या काळातले मावळे तसे होते आणि महिला तशा होत्या। एक बाई 3.5 क्विंटलच्या पुढं, एका मावळ्याला जर लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं आणि नारळ शेंडीला बांधलं तर नारळ सुद्धा शेंडी लटकत होतं। मावळे तसे होते, एक मावळा एका टायमाला 5-5 पाचून खायचा, 5 पोळ्याचा 1 पाचूंदा, 5 25 चपात्या एका टायमाला खायचा। आता करू करूच मरल, एक मावळा एका टायमाला 25 चपात्या खायचा, आता दिवसभर एकच चपाती खातं। एवढे एवढे हात पायन भली मोठी ढिरीन माय म्हणती महावाघ। पहिल्यासारखे माणसं नाही राहिले पाहायला। पहिले माणसं तसे दिप्पाडचे, राहणं चांगलं होतं, माणसाचं खाणं चांगलं होतं, माणसांचे विचार चांगले होते। अगदी खायला कमी भेटायचं, जास्त चांगलं खायला भेटत नव्हतं, पण सात्विकता होती, माणसाचे विचार चांगले होते, लवकर कोणताच रोग यांना काम। आता पहा तुम्ही 4 आणि 5 वर्षाच्या पोराला कुठं बाटलीच्या बुडा एवढा जाड चष्मा लागाव का? चष्मा लागला आणि हे गेले शाळेत, एके बेंचवर 2 जण, हे म्हणे बाळ्या अरे आपल्याला एकाच विषयाला 2-2 मॅडम कस काय? काय म्हणतं एकाच विषयाला 2-2? बरं मॅडम का चांगली होती का? मॅडम म्हणती का रे पिंट्या तुम्ही एका बेंचवर 4 कसे? मला सांगायचे कलियुग आहे, पण कलियुगामध्ये पहा तुम्ही, भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल तर सगळ्यात मोठा महिमा सांगितलाय। कलियुगा माझी करावी कीर्तन आणि तेने नारायण देले भेटी, विश्वातलं सर्व सुख प्राप्त होईल पण कधी? नाम तुझे गीता देवा तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे गीता होई समाधान। उजळले भाग्य म्हणा, पण मुलगा तसा पाहिजे, मुलगी चांगल्या विचाराची असावी, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई सारखे। आताच्या पोरी लग्न होऊन सासरे गेले, एक सांग कामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकारे हुंदाडा। तिने भाकरी कराव्या अख्ख्या इरल्यामध्ये कळतं कोणाची सून भाकरी करते, थपडांग 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 थपडांग। सासूला सुद्धा नीट बोल ना, सासऱ्याला नीट बोल ना, आणि मालकाला नीट बोल ना। आमच्या भागातली घडलेली घटना आहे पहा, आपल्या जालना परिसरामधली। 8 दिवसात ज्या मुलीला सासरे नाही आहेत, फक्त सासू आणि ननंद एकच, त्या मुलाला फक्त बहीण आणि आई आहे, वडील निघून गेलेत, सांभाळ त्या आईनं केलाय, आणि 8 दिवसात लग्न झाल्याच्या नंतर त्या मुलाला 1.5 लाख रुपये पगार। आणि ती मुलगी सांगते, ज्या दिवशी तू तुझ्या आईला आणि तुझ्या बहिणीला सोडून देशील, पुण्याला माझ्यासोबत राहण्यासाठी येशील, त्याच दिवशी मी तुझ्यासोबत लग्न करून तिकडे राहायला येईल, आणि त्या दिवशी मी नांदण्यासाठी तयार होईल, अन्यथा हे नांदणं मोडलं तरी चालेल। कशामुळे होतं ते भानगडी? आईची शिकवण आणि संस्कार चांगले नसल्यामुळे। मुलगी कायम तिच्या सासरमध्ये शोभते, माहेरात नाही। 15 दिवस शिल्लक राहिली तर शेजारीचे लोक कुजबूज करतात, काय झालं असेल का, काय केलं असेल का, काही घडलं तर नसेल, इरत काही केलं नसेल। मुलगी कायम तिच्या सासरमध्ये शोभते पहा। पहिल्या काळात एवढा हुंडा देऊन सुद्धा मुलगी किती सासू सासऱ्यांना मारलं, किती त्रास झाला, सांगण्याची हिंमत होत नव्हती आई वडिलांना ते दुःख। मुलगी संस्कारी होती, सांगण्याचे विचार राहायचे। आई सांगायची, बाळा एकदा का त्या घरात अक्षदा अंगावरती पडल्या, उभी गेली तर आडवीच घराच्या बाहेर आली पाहिजे। हे घटना मला पहा
दक्ष महाराजांनी ज्या वेळेला सतीला सांगावं, सती महादेवाला सोडून देईन, माझ्याकडे येऊन राहा. बाबा महादेवाला नाही सोडू शकत, पण तुमच्यापासून मिळालेला हा देह त्याग करेल. ज्या वेळेला देह योग अग्नीत लीन केला, हिमालयाची कन्या मैना मातेची कन्या पार्वती म्हणून जन्माला आली. सप्त ऋषी परीक्षा घेण्यासाठी आले. विचारतात तप करतेस कशासाठी? महादेवाच्या सोबत लग्न व्हावं म्हणून. महादेवाच्या सोबत लग्न करण्याची गरज नाहीये. अगं विष्णूच्या सोबत कर, ब्रह्मदेवाच्या सोबत कर. त्याला आई नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कोणीच नाही म्हणे, आणि त्याच्यासोबत कशाला लग्न? पार्वती माता सप्त ऋषींना सांगतायत, मैं तो शिव की पुजारन बनोगी, मैं तो शिव की पुजारन बनोगी, अपने भोले की जोगन बनोगी, अपने भोले की जोगन बनोगी, अपने भोले की जोगन बनोगी. नहीं मिलते अनुरागियों को, नहीं मिलते अनुरागियों को, शिव तो मिलते बैरागियों को, शिव तो मिलते बैरागियों को. मैं भी उनकी बैरागन बनूंगी, मैं भी उनकी बैरागन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी. मला सांगायचं एकच, मुली कायम तिच्या सासरमध्ये शोभते. मुलीला थोडं शिक्षण कमी दिलं तरी चालेल, पण तिच्यावरती संस्कार चांगले होणं फार महत्त्वाचं आहे. चांगल्या विचाराची मुलगी असावी. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, आमचं भाग्य उजळलं, चिंताही वारली. परमात्मा भाग्य उजळलं, परमात्मा प्राप्तीची चिंता वारली, पण कधी? त्याचं उत्तर संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, हा
अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन जाऊन पद्मनाभाची अगदी प्राप्ती झालेली आहे. पद्मनाभाशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. मग संताची संगती का करावी? हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. एकदा का चरण धरले संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. का करावी संताची संगती? तर वेदांनी सांगितलंय, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही. संताची संगती करायची का? महिला मंडळ, तुमच्याकडे तुमचे जावाई बापू जेवायला आले. जावायचा तुम्हाला आवडतीचा पदार्थ करायचा आहे. जावायला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? महिला मंडळाला आवडतं शेण साई उतरण आणि जावाई तुमच्या आवडत्या गोष्टी आहेत. भानगड सांगते, धोंड्याचा महिना आला आणि धोंड्याचा महिना आला म्हणून जावाई बापूला सांगितलं, जावाई बापू अहो आमच्या मुलीला घेऊन तुम्ही धोंडा जेवणासाठी या. तुमच्याकडे घालतात का धोंडा जेवण? जावायला अंगठी करतात का? 5 तोळ्याची अंगठी केलेली होती पहा. धोंड्याचा महिना आला, मुलीला घेऊन धोंडा जेवणासाठी या. जावाई बापू एकटेच आले. मुलीला म्हणे काहीतरी काम आहे, एकटेच निघून आले. धोंडा जेवण 5 तोळ्याची अंगठी केलेली. बरं अंगठी घातली, 5,000चा ड्रेस घेतलेला. जेवायला चांगलं अगदी पंचपक्वानाचं ताट समोर आलेलं होतं. पंचपक्वानाचं ताट जेवायला, बसायला पाठ, ताटाला पाठ. 10 दिवस जावाई बापू राहिले तर त्याच्या सासूबाई नुसत्या पुढं पुढं करायच्या. किती दिवस? 10 दिवस. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले आणि 1 दिवस सासू सासऱ्यामध्ये चर्चा चालू झाली. म्हणे जावाई तर काय जायचं नाव घे ना. सासरा एक दिवस म्हणे, काहो जावई बापू मुलीच्या सोबत काही भांडणं करून आले का काय तुम्ही? अहो एकटेच आले, आमच्या मुलीला सुद्धा नाही आणलं. जावाई म्हणे, तुम्हाला तुमच्या मुलीशिवाय करमत नसेल, इथंच मला बरं वाटतंय म्हणे. तिथे रोज तिचा बेलण्यानं मार खाऊ खाऊ बेजार झालो म्हणे. इथं तुम्ही एवढं पुढं पुढं केलं म्हणे, इथंच बरं आहे म्हणे. मुलीला सुद्धा इकडंच बोलून घेतो, म्हणजे तुमच्या धाकं माझा मार तरी कमी होईल. हे म्हणे जायचं तर काय नाव घे ना. 20 दिवस झाले, 25 दिवस. 1 दिवस मालकानं सांगितलं मालकिनीला, म्हणे संध्याकाळी जेवायला बसलोत ना, तू जरा भाजीत मीठ जास्त टाक. मी म्हणाल, का ग भाजीत मीठ का जास्त टाकलं? तू म्हणायचं खाऊ वाटली तर खा, नाही तर खाऊ नका. तसेच उपवाशी राहा. मी लाकूड घेऊन येईल, लाईट बंद करेल, मी मारल्यासारखं करल आणि तू रडल्यासारखं कर. यांचं ठरलं ना. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला जेवायला बसले. ज्या वेळेला विठ्ठल 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 विठ्ठल. अधून मधून हे झोपा जाण्यासाठी तोंडावर पाणी मारते ते. बरोबर बरोबर. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला जावई बापू सासरे जेवणासाठी बसले. सासऱ्याने सांगितलं, का ग भाजीत मीठ का जास्त टाकलं? म्हणे खारट भाजी. ती म्हणली खाऊ वाटली तर खा, नाही तर उठून जा. देते तेवढेच आभार माना. यानं लाकूड घेतलं, घरात आला, लाईट बंद केली आणि गादीवर असा जोरात मारल्यासारखं करायचा आणि ही रडल्यासारखं करायची. नाटक करायचं ना. हा मारल्यासारखं करायचं, ती रडल्यासारखं करायची. या दोघांचं भांडण पाहिलं. 15 मिनिटं भांडण, अर्धा तास चालू होतं. जावाई बापू घाबरून पळून निघून गेला. पण ऐका, बाहेर आले दोघे जण. डुकून पाहिलं, म्हणे जावाई कुठं दिसतो का? म्हणे नाही, गेला. त्यांना वाटलं घाबरून गेलं हे. जावाई गेला म्हटलं रे, बाहेर आले आणि दोघांच्या मध्ये हसू हसू गप्पा आणायला लागले. सासरा म्हणायचा, का ग मी कस काय ऍक्शन केली? म्हणे कस काय नाटक? अगं किती हाणल्यासारखं, बरोबर जसं काय माणसाला हाणतोय हाणल्यासारखं केलं की नाही? ती म्हणती, मालक अहो तुमचं तर काहीच अवघड नाही म्हणे, पण मी तर कसं बरोबर रडल्यासारखं केलं म्हणे. दोघांची चर्चा चालू होती. जावई हे सगळं भिंतीच्या बाजूला उभा राहून ऐकत होता. ती म्हणती मी कसं हाणल्यासारखं केलं. ही म्हणती मी कसं रडल्यासारखं केलं. तो म्हणला कसं हाणल्यासारखं केलं. जावई आतमध्ये आला. जावई म्हणतो आपण बी कसं गेल्यासारखं केलं. मला सांगायचंय काय, आवडत्या गोष्टी आहेत तुमच्या. शेण साई उतंड आणि जावाई. आता जावायला काय आवडतं नेमकं कोणाला माहिती असतं? तुमच्या मुलीला. बरोबर. जावायला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे, तसं देवाला काय आवडतं हे फक्त संताला माहिती. आवडे देवाचे तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी, तुमची आमची आवड वेगळी. संताची आवड, आवड हे रूप गुजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आणि संताची आवड आहे माझ्या जीवीची आवडी आवडी पंढरपुरा नेना गुडी गुडी पुरा नेना गुडी पांडुरंगी मना रंग
भगवंताची आवड आहे आणि भगवंताला अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं आवडत आहे. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. मग संताची संगती का करावी? भगवान परमात्माची आवड तुमच्यापर्यंत पोहोचेल. देवाची आवड जर का पूर्ण केली, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, काय करावी साधने फळ अवघेची येणे. मग जगाच्या मालकाचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी, ऐसा आशा उदार. एका हातानं दिलं तर भगवान परमात्मा तुम्हाला 10 हातानं देणार आहे, पण त्याला देणं फार महत्वाचं आहे. आवड प्रत्येकाची पाहिली. संताची संगती का करावी? माणसाला संताची संगती व्हावी, जीवनाचा उद्धार व्हावा नवल नाहीये. पक्षाला सुद्धा जर राधेसारख्या संताची संगती झाली ना, तर भगवान परमात्माच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त होतोय. एकदा वृंदावनामध्ये मोर आणि मयुरी दोघेजण खेळत होते. पहा, बागडत असताना त्या ठिकाणी गायींना ओळते देण्याकरिता भगवान परमात्मा आलेले होते वृंदावनात. पहा, एका सुंदर अशा भजनामध्ये वृंदावनाचं वर्णन केलेलं आहे. या हा यमुना किनारा है, श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है. ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे. वृंदावनामध्ये भगवान परमात्माला गायीला उलटी देण्याकरिता आल्याच्या नंतर त्या मयुरीनं मोराला पाहिलं. भगवान परमात्माला पाहून तीच मयुरी मोराकडे आली. मोराला सांगते, मोरा त्या कानाला पाहिलं रे, किती सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकाला लोपलिया, रवी शशिकाला लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. जगाच्या मालकाचं रूपाचं वर्णन केलं. ती मयुरी मोराला सांगू लागली, काय करू बाई ग जीव वेडावला, सावळा मुरलीवाला अडवाला. मोराला रूपाचा अहंकार होता, पण जिथे अहंकार मीपणा भगवंत तिथे जात नाहीये. 1 महिना मोरानं भजन केलं, शेवटी आत्महत्या करून जीव देणार. मयुरीनं सांगितलं राधेकडे जा. राधा सांगते, मोरा त्याच्या मंदिरात जाऊन त्याचं भजन नाही, माझं भजन म्हणायचं. माझं भजन म्हणायचं म्हटल्याच्या नंतर राधा 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 श्री राधा, 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 राधा 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 श्री राधा. भगवान परमात्माला पाहिलं. जगाच्या मालकानं मोराच्या पंखातला एक पीस घेतला, स्वतःच्या डोक्यावरती खोचला. सांगण्याचं तात्पर्य संताची संगती करायची. का करावी? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्या पद्मनाभाला जोडलेलं आहे, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. संपुष्ट म्हणजे आतली आत हृदयाची पेटी करून हृदयात भगवंताला साठवायचं. महिला मंडळ हृदयात भगवंताला साठवलं, हृदय बंदी खाना केला. हो धरीला 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 पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हो धरीला. संत जनाबाईंनी हृदयात भगवंताला साठवलं. त्याच्या पुढे ऐका, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम
भगवान की जय श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. आपण जर पाहिलं भगवान भोलेनाथाचा 11वा अवतार म्हणजे उमापती महादेवांचा अंज हनुमंतराय आहेत. पहा जीवनामध्ये कलियुगात सुद्धा वाटत असेल आपल्या मुलांना योग्य मार्गाला जावं, वाईट बुद्धी त्याच्या डोक्यात वाईट बुद्धीनं प्रवेश करू नये, धरलेलं काम पूर्णत्वात जावं, याला यशप्राप्ती व्हावी, त्यासाठी सांगितलेलं आहे रोज सायंकाळच्या वेळेला 6 ते 6:30च्या दरम्यान त्या मुलाला फक्त हनुमान चालीसा म्हणायला सांगा. भगवान परमात्माचं नामचिंतन फक्त हनुमान चालीसा म्हणायला सांगायची. कारण शंकर स्वयं केशरी नंदन, कारण जो यह पडे हनुमान चालीसा होय सिद्धी साखी गोरीसा. जीवनातील आलेले प्रत्येक संकटाचं निरसन होईल. त्याच हनुमंतरायाचं भजन प्रत्येक जण अगदी ऐकलेलं आहे, त्याला आपण परत एकदा उजाळा देऊ. पहा जय हो पवन कुमार तोरी शक्ति है अपार, हे बजरंग बली बिनती सुन ले हमार, सुन ले हमार बिनती सुन ले हमार, तेरा द्वार मैं करता दुहार, हे बजरंग बली बिनती सुन ले हमार. माता सीता का पता ते लगाया, मैंने लक्ष्मण संजीवन को तू लगाया, माता सीता का पता ते लगाया, मूर्छित लखन ब संजीवन लाया. व्रज तोरे ज्वाला, व्रज तोरे ज्वाला, सोहे बंधन त्वला, व्रज तोरे ज्वाला गदाधारी, रुद्र के अवतार तोरी शक्ति है अपार, हे बजरंग बली बिनती सुन ले हमार. पवनसुत हनुमंतराय फक्त जीवनात वाटत असेल कधीच कोणतं अपघातामध्ये आमचा मृत्यू होऊ नये, आमच्यावरती कोणतं संकट येऊ नये. माऊली ज्ञानोबारे सुंदर असं सांगतात. पहा नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळाचा रिग नाही. हृदयात प्रभू रामचंद्राला साठवून ठेवलेलं आहे. त्याच्या पुढे सांगितलं जातं धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर. धन्य ते आरण रत्नाची ती खान, जन्माला निधान सावता तो नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला माळियाचा. हृदयामध्ये भगवंताला साठवायचं आहे. हृदयात साठवायचंय का? भगवंत अगोदरच आपल्या हृदयात आहे, पण तो आपल्याला भक्तीने आणि भावाने शोधायचा आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तो कामाने होता ठेवा, तो कामाने होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. तो या भामा सापडला, तो या भामा सापडला, सतदर्शन नेहलाभ, सतदर्शन नेहलाभ. तो या भावाचा पडला, तो या भावा सापडला, संत दरुचा निहालाभ, संत दरुचा निहालाभ. पद्मनाभ जो दिला,
भाई बोला तो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भगवंत रूपी ठेवा हृदयामध्ये अगोदरचाच आहे, एकदा का तो सापडला उजळली भाग्य आता. अवघी चिंता वारली संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडला. सगळ्यांनी मी पुढे 2 मिनिट भजन म्हणते, सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं. अगोदर महिला मंडळ म्हणतील, तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा. आपला सप्ताह सार्थकी जाईल. सगळ्यांनी जोरात. पण अगोदर महिला मंडळ एकदा डोक्यावर पदर घ्या भजन होईपर्यंत. भजन झालं की परत काढून टाका. सगळ्यांनी म्हणायचे, मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. वा आता पाठीमागच्या कट्ट्यावरले पुरुष मंडळी सगळ्यांनी जोरात म्हणायचे. म्हणा, मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी. मी बघत होते तुम्ही म्हणता का खरंच असं काही नका. तुम्हाला कुठे माहेरात पाठवा. आता तुमच्या अगोदर त्यांना समजलं. दुसरं भजन, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. लेकरांना तुम्ही हळू म्हणा, तुमचा आवाज येऊ दे जरा थोडासा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वाह, काय गोड आवाज आहे तुमचा. महिला मंडळ काय भजन केलं तुम्ही, जसे काय आगे मोळाच्या भाषा. आवाज चांगला आहे. एकदा पुरुष मंडळ आणि महिला मंडळ तुम्ही एकमेकांसाठी जोरात टाळी वाजवायची. भगवान परमात्माचं नामचिंतन सर्वांनी एकदा हात वरती घ्या. पुरुष मंडळ महिला मंडळ सगळ्यांनी. जो खेल गए प्राणों पे जो खेल गए प्राणों
श्री राम के लिए एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए। सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया। माता रानी कैसी माता रानी कैसी संतान के लिए कबार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, कबार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम 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 राम। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम जय श्री राम। राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा हरी जय 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 विठोबा हरी जय 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 विठोबा हरी जय विठोबा विठोबा टाळी वाजवा सगळ्यांसाठी। हात घ्या खाली आता। धन्यवाद। वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे। पवित्र अशा कार्यक्रमासाठी ज्यांच्यामुळे सेवा करण्याचा युग प्राप्त झालेला आहे आदरणीय हरिभक्त परायण आमचे मंगल महाराज आहेत। 56 नाही त्याच्या पुढचं तुम्ही म्हणा 57। हे आडनाव कुठून आलंय मला काही कळेना बा। मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकले आडनाव। ती भावकी सुद्धा कुठे नाही सापडली तुमची, मला तर सापडले की पहिलं तुमचं नाव सांगा। 57 तिथं ऐकलं नाव मी तिथून इथपर्यंत हसत होते। काय आडनाव असतील कधी कधी सांगता येत नाही। मंगल महाराज बाकी सर्व कमिटी मंडळी आहेत, एकदा सर्व ग्रामस्थ आयोजक मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायची। तुम्हा सर्वांचे धन्यवाद। आणि सगळ्यांना एक विनंती आहे, पहा पवित्र अशा कार्यक्रमासाठी प्रत्येक जणाचं योगदान आहे। ज्या सप्ताहामध्ये तरुण मंडळी एकत्रित येत आहेत, आपल्या इरला नगरीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण काही ठिकाणी जर पाहिलं जास्तीत जास्त संख्येनं वयोवृद्ध मंडळी असतात। कानपूर लाईन खराब झालेले, डायनामा गेलेले, वायर तुटलेले, पण अगदी तरुण मंडळी वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारी आहात। आणि माझ्या भावंडाला एकच अगदी या कथेतून कीर्तनातून एकच सांगायचं आहे, फक्त कथा कीर्तन दरवर्षी तुम्ही श्रवण करता आहात। आणि सर्व माता पित्यांना सुद्धा पहा, एखाद्या मुलाला शिकण्यासाठी जर तुम्ही कॉलेजमध्ये टाकलं ना, अगदी त्या मुलांकडून स्वप्न पाहतात। मुलगा सुद्धा खूप अभ्यास करतो, कुठेतरी जॉब भेटेल, नोकरी भेटेल, मला इंजिनियर व्हायचे म्हणून तो मुलगा अगदी कित्येक लाखोदिनं पैसा खर्च तुम्ही करतात ते लेकरासाठी। पण तोच मुलगा जर पुणे या सिटीमध्ये जर नोकरी करण्यासाठी गेला ना, इंजिनियर म्हणून जर जेव्हा तो नोकरी करतोय, जॉब करतोय, आजपर्यंत कित्येक लाखांना पैसा त्याच्या खर्चासाठी, त्याच्या शिक्षणासाठी तुम्ही खर्च केलेला आहे। पण त्याच मुलाला जर विचार केला ना आपण, तिथे ड्युटीला असताना 25, 30 ते 35 हजार रुपये पगार राहतो पहा। आज विचार केला तर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना जास्त पगार आहे, पण अगदी टॉर्चर केलं जातं। लोक अगदी बोलतात, जे त्यांचा बॉस असेल, मॅनेजर असतील, ते बोलतात काम कमी, टॉर्चर जास्त केलं जातं। कित्येक प्रकरण आपल्याला ऐकायला भेटतात। अगदी पुणे नगरीमध्ये, पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर कित्येक प्रकरण ऐकायला भेटतात, मुलगा इंजिनियर आहे
50,000 रुपये पगार आहे. आई वडिलांना वाटतं हा मुलगा आम्हाला पैसे पाठवल, प्रत्येक जण त्याच्याकडून स्वप्न पाहतोय आणि तोच मुलगा तिकडे नोकरीसाठी असल्यावर काम कमी टॉर्चर जास्त केलं जातं म्हणून स्वतः आत्महत्या करून कित्येक मुलं जीव देत आहेत. पहा, माझ्या भावंडाला एकच सांगायचं आहे, लोकांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः शेती करून स्वतः मालक बना. लोकांची चाकरी करण्यात काही अर्थ नाही. 5 एकर शेती असू द्या, पण त्या 5 एकर शेतीमध्ये आज विचार केला लाखानं पैसा आहे. अगदी भारतामध्ये 2-3 नंबर का 1 नंबर श्रीमंत माणसाला सुद्धा 10 लोक येतं भाकर वाढण्यासाठी, जेवण वाढण्यासाठी, पण शेवटी खावे लागते ती भाकरीच. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तिकडे 30,000 पगार असेल आणि इकडे फक्त महिन्यातून तुम्ही जास्त नाही 5 ते 10,000 महिन्याला शेतीतून जरी तुम्ही तेवढे जरी कमवले ना, आयुष्यभर आनंदानं स्वतःच्या आईवडिलाच्या सोबत राहाल. तुमच्यामुळे तुमचे आईवडील 10-5 वर्ष जास्त जगतील आणि तुमचं नातं हे कुटुंब एकत्रित राहील. दुसऱ्याची चाकरी करण्यात काही अर्थ नाही आहे. आपण शेती 2 एकर 1 एकर शेती आहे, शेतकऱ्याने मजुरी नाही केली, काम नाही, शेवटची पिढी आता काम करणारी. कारण लोक पुरी देईना ना, नोकरी असू द्या 30-35,000 पगार, लोक नोकरदाराला वाटतं पुरी देतील. शेतकऱ्याकडे 50 एकर शेती पण तरी शेती करायला पोरगी नको वाटतं. भविष्यामध्ये शेतकऱ्याचे दिवस आहो. कोरोनाच्या काळात सगळं शिकवलं आपल्याला, सगळ्या गोष्टी बंद पडल्या, कित्येक लोकांना उपवाशी मरावं लागतं. पण एवढ्या मोठ्या महामारी मध्ये सुद्धा आनंदानं जीवन जगणारा फक्त आपला शेतकरी बळीराजा होता. पहा, सगळ्यात मोठे उपकार शेतकऱ्याचे आहेत. म्हणून माझ्या भावंडाला विनंती आहे, लोकांची चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या पायावरती उभे राहा. 2 एकर शेती असू द्या, 1 एकर असू द्या, किती कोणी टॉर्चर करण्यापेक्षा आणि कोणाच्या हाताखाली चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या शेतीत सोन्यासारखी शेती करा आणि स्वतः मालक बनून राहा. कायम तुमची किंमत राहील, तुमची प्रतिष्ठा राहील, गावात तुमचं चांगलं नाव राहील आणि तुमचे आईवडील तुम्हाला 10-5 वर्ष जास्त दिवस जगलेले पाहायला भेटतील. एवढंच फक्त. बाकी सर्व असतील तरुण मंडळी, गाड्या जरा हळू चालवत जा. आम्ही रस्त्यानं पाहतो, आजूबाजूला सुद्धा पाहत नाहीत पोरं. एकदा तुम्ही या जगातून निघून झाला, आईचं लहान लेकरू जर निघून गेलं तर आयुष्यभर ते दुःख विसरत नाहीये. लग्नाला आलेल्या वयाचं पोरग जर कायमचं या जगातून निघून जात असेल ना, ती आईन तो बाप जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा असतात. फक्त तेवढंच केलं तरी भरपूर. आई वडील आहेत आपले, त्यांना आपल्याला आनंदात पाहायचंय आणि त्यांचा शेवट आपल्याला करायचा आहे. उद्देशानं प्रत्येकानं जीवन जगलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, मुलींना सुद्धा चांगले संस्कार द्या. बाकी सर्व गावाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. इर्ला नगरीमध्ये खूप सुंदर असं सप्ताहाचं आयोजन तुम्ही करतायत. सर्व संयोजक मंडळीचे धन्यवाद व्यक्त करते. पवित्र अशा कार्यक्रमासाठी ज्यांचं सौजन्य आहे त्याही परिवाराचे धन्यवाद. सर्व गुणीजन मंडळी आहेत, मृदंगाचार्य विनकरी आहेत, साऊंड सिस्टीम चांगली, दोन्ही यूट्यूब चॅनल, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारांच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर